निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शेकडो वर्षाची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दणवून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. अनेक पदे त्यांच्या शिरपेच्या मध्ये अभिमानानं रोवली गेली, परंतु फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी गरीब जनतेसाठी लढणारा आमचा महानायक आदरणीय दिवा पाटील साहेब यांनासुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मी मानवंदना देतो आणि घेऊन चलतोय एका भव्य दिव्य आणि डोळे दिपवणाऱ्या या स्पर्धेमध्ये भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ व युवा सेना उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2024 या भव्य दिव्य पर्व आणि या पर्वामधली ही मेगा फायनलची रजनी. सुपर 8 आमने सामने लढतील, एकमेकाला झुंजवतील आणि या सर्वोत्तम ट्रॉफीसाठी एकमेकामध्ये शह काठशह देत देत मात्र या मेगा फायनलमध्ये पोहोचतील आणि जो संघ ही ट्रॉफी उचलेल ना तो आयुष्यभर ही ट्रॉफी मनापासून घरामध्ये सांभाळेल. या ट्रॉफीवरून घरामध्ये कदाचित टीममध्ये ही तफावती होऊ शकतात, मला हवी मला असे म्हणणारी बरीच मंडळी तुम्हाला मात्र मिळेल. पहिल्यांदा जिंकायचं आहे आणि जिंकल्यानंतर ही ट्रॉफी कोणाच्या घरात ठेवायचं आहे हे विचार विनिमय केला जाईल. एक भव्य दिव्य स्पर्धेचं साक्षीदार बनतोय. मुख्य आयोजक युवा सेना भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द आणि आपल्या सतत विवेक बुद्धीनं नेहमीच या स्पर्धेला नवा लूक देण्याचं काम मुख्यजी भगतसाहेब असतील, हेमंतजी भगतसाहेब असतील, नितीनजी भगतसाहेब असतील आणि ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द या सगळ्यांनी मिळून मात्र या संपूर्ण स्पर्धेला सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट दाखवत या स्पर्धेमध्ये नवनवं काहीतरी नवं शोधायचं हे नेहमीच पाहिलं आहे आणि याही वर्षी बरंच काही नवीन घेत ही स्पर्धा पुन्हा एकदा नावारूपाला आली. या स्पर्धेमध्ये राहिलेलं सातत्य, या स्पर्धेमधलं सगळं मुख्य आकर्षण आपण ट्रॉफी पाहतो. नंतर मात्र उद्घाटन सोहळा असेल, कालच्या महिला दिनानिमित्तानं मराठी सिने अभिनेत्रींचा इथं आपण प्रार्थना बेहेरे आणि मृण्मयी देशपांडे यांना मात्र आपण पाहिलं. धवलजी कुलकर्णी असतील, रेश्मा असेल, असे अनेक मराठी अभिनेत्रीज, क्रिकेट खेळाडू या सगळ्यांना या मंचावर आपण पाहिलंय. त्याच्यामुळे दरवर्षी काहीतरी नवीन घेत मात्र या मंडळीनं नक्की दिनेश सर 8:05 झालेत. फिल्डिंग लावून घ्या रोहिंजन संघ. रोहिंजन बी वर्सेस IIC मंगलमूर्ती वाजे यानंतर सामना असेल श्रीदत्त भातर आणि स्लोक 11 गावदेवी कळवा. नंतर मात्र यजमान संघाने सगळ्यांना प्रभावित केलाय तो गावदेवी उसरली संघ, त्यांना फाईट करेल मीत 11 नेरे संघ. आणि अंतिम सामना सुपर 8 मधला असेल पृथ्वीलम भवाळे वर्सेस वेदांत 11 घनसोळी. हे 8 संघ आज आजमावतील. भले ही 8च्या 8 संघ सागर सर क्वालिफाय झाले असतील ट्रॉफीसाठी, परंतु ही लढाई ना ही प्रथम क्रमांकाची लढाई आहे. ही लढाई आहे ना, ही लढाई या ट्रॉफीची आहे. कारण इथे अनेक टुर्नामेंट आपण पाहतो, अनेक श्रृंखला पाहतो. सुपर 4मध्ये पोहोचलेला काकडे सर की सगळे रिलॅक्स होतात, आता काही नाही कमवायचं आहे, प्रथम क्रमांक कमवायचा, 5,000 रुपये एक्स्ट्रा असतात कधी कधी कॉम्प्रोमाइजमध्ये ते कमवायचे. परंतु आजची लढाई आहे ना ही तत्वांची राहणार आहे. आजची लढाई ही निष्ठेची राहणार आहे. कारण आजची लढाई आहे या ट्रॉफीची. या भव्य दिव्य टुर्नामेंटमध्ये या आगळ्या वेगळ्या संस्कारांनी नटलेल्या या ट्रॉफीवर मात्र प्रत्येकाला नाव कोरायचं आहे. चला विनंती करेन मॅच ऑन करायचं आपल्याला. टीम मीटिंगची आता परवानगी नाही. 8:07 झालेत, थोडा लक्ष असू द्या. तर सन्माननीय आमच्या पाहुणे यांचं इथे आगमन झालं. माजी ग्रामपंचायत सदस्य लेजंड क्रिकेटर किरणजी भगत साहेबांचं इथे जरूर आगमन झालं आणि सन्माननीय आमचे क्रिकेट वेडे अर्जुन पाटील यांचं इथे सुद्धा आगमन झालं. त्यांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. गावदेवी उसराई चषकामध्ये आपण या दोन्ही मान्यवरांना पाहूया. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. दिनेश सर, नेहमी दरवर्षी नवीन नवीन संकल्पना. कालची रात्र मात्र महिला वर्गाने गजबजलेला हा स्टेज लक्ष वेधून घेणारा होता. काल लकी ड्रॉ, सरप्राईज गिफ्ट,
दोन आमचे सिने कलाकार तारका यांनी केलेली कॉमेडी तुफानी आणि काल आनंद देणारा क्षण या स्पर्धेमध्ये पाहिला. चला मॅच ऑन होईल, ऐकूया दिनेश पाटील सरांना. तर राजू रोडे साहेब बॉल संपूर्ण स्पर्धेसाठी बॉलचे आमचे स्पॉन्सर यांचे इथे आगमन झालं. पुन्हा एकदा मॅनेजमेंटची सूचना आम्ही देईन. तुम्हाला ठाऊक आहे पंचांचा इशारा आहे तो चेंडू पुरवा, पाणी रेडी ठेवा. यस, तर बघा मॅनेजमेंटचा हा मेसेज आहे. कोणत्याही प्रकारच्या हॅट्रिकसाठी दिनेश सर बक्षीस स्वीकारलं जाणार नाही. आणि जेव्हा मॅच टफ हॅट्रिकचं बक्षीस नाही, आणि जेव्हा सिच्युएशन मॅच एकदम टफ असेल तेव्हा बक्षीस स्वीकारलं जाणार नाही. यस, वळूया मॅचकडे आता, कॉन्सन्ट्रेशन करूया. तर वळूया आपण या सामन्याकडे. सुपर 8चा हा सामना, आणि खऱ्या अर्थानं भोंग्याने इशारा दिला की आता यमनसर सामना सुरू होणं गरजेचं आहे. भोंगाही आला, कारण कंपनीचे रूल असतात, त्याच्यामुळे हा रूल जिथे येईल त्याच्यामुळे लगेचच सामना सुरू करायचा आहे. रोहिंदन बी वर्सेस IIC मंगलमूर्ती वाजे या दोन संघादरम्यानची पहिली लढत. काल मात्र खऱ्या अर्थानं सगळ्यांनी महिला दिन साजरा केला. घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी, सौंदर्याचा हृदयावरचा थरार असते नारी, ईश्वराची मानवतेला भेट असते नारी, जगण्यामधल्या आपुलकीचे भेट असते नारी. महिला दिनाच्या काल सगळ्यांना शुभेच्छा होत्या. आणि खऱ्या अर्थानं आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज फक्त स्त्री ही चूल आणि मुलापुरती उपेक्षित न राहता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये भारताचा पंतप्रधान मुख्यमंत्री होण्याचा बहुमान या सगळ्या नारींनी कमावला आहे. त्या नारी शक्तीला सलाम करून वळतो या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. गावदेवी उसराई चषक 2024च्या पर्वामधला हा पहिला चेंडू. वाव, क्या बात. पहिल्या चेंडूवर मात्र कमाल दाखवली जाते. 4 षटकांचा खेळ राहील. हा खेळ निष्ठेचा आहे, हा खेळ प्रतिष्ठेचा राहील. जयदुर्गा रोहिंदन बी या संघानं नेहमीच मला प्रभावित केलाय. परंतु एका बाजूला पंकजचा हा संघ तेवढ्याच ताकदीनं लढणार यातील मात्र शंका नाही आहे. अतुल पाटील आणि यज्ञेश पाटील दोन सलामी जोडी. अलॉंग दी कार्पेट मिडॉनच्या दिशेनं मात्र चेंडू टोलवलाय. मिडॉनची 30 यार्डामध्ये क्षेत्रक्षक रिकामी जागा होती, कारण थोडासा वाईट क्षेत्रक्षक लगवलाय. त्याच्यामुळे पहिली धाव मात्र येते एक अतुल पाटीलच्या बॅटमधून, आणि एक या धावसंख्येनं मात्र खातं उघडलं जात आहे ते IIC मंगलमूर्ती वाजे संघाचं. सुपर 8 इथून मात्र एक पाऊल पुढे टाकायचं आहे. एक पाऊल पुढे टाकलं ना की मात्र सरळ ट्रॉफीला पहिल्यांदा दावेदार होतोय. दोन दिग्गजांमधली आणि समान न्याय असलेले दोन्ही संघ आहेत. दोघांमध्ये गुणवत्ता आहे. ते गुणवत्ता सिद्ध कोण करेल, त्या गुणवत्तेला न्याय कोण देईल. गोलंदाज मात्र आशिष पाटील. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप. काय सुंदर गोलंदाजी पहा. आतापर्यंत टाकलेल्या तिन्ही चेंडूवर मोठा फटका लगाव दिला नाही आहे. शांत संयमी खेळ सुरू आहे. 24 चेंडूंचा पूर्वार्ध आहे, आणि या 24 चेंडूंच्या पूर्वार्धामध्ये आपल्या वाट्याला आलेल्या 6 चेंडू कसे टाकायचे ना, या आशिष पाटील आदर्श घालतोय. पहिला 3 चेंडूवर एकही धाव नाही आहे. राईट आर्म राऊंड द विकेट यज्ञेश पाटीलसाठी. गोटप्प्याचा हा चेंडू ट्रॅव्हल होईल मिड विकेटला. क्षेत्रक्षक तिथपर्यंत येईल, उचलेल. तत्पूर्वी मात्र खूप वेळ होती एक रन घेण्याची. एक या धावसंख्येनं यज्ञेशने आपलं खातं उघडलं, आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना IIC मंगलमूर्ती वाजे संघ जाऊन ठेपतोय, तो म्हणजेच बिनबाद 2. एक चांगली सुरुवात मी म्हणेन की जयदुर्गा रोहिंदन बी संघाचा गोलंदाज करतोय. अतुल पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवर. पुन्हा एकदा यॉर्कर. काय परफेक्ट डिलिव्हरी केली जातीये. मोक्याच्या क्षणी ठोका कसा लगवायचा ना, प्रणव पाटील आणि टीमला चांगलं माहीत आहे. ती गुणवत्ता काही सिद्ध करायची ना माहिती आहे, परंतु अजूनही वेळ गेली नाही आहे. फक्त ही सुरुवात आहे. भले ही सुरुवात शांत असेल, परंतु विस्फोटकाला जर का सुरुवात झाली ना तर मात्र थांबणं कठीण. सुरुवात केली जाईल. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आशिष पाटील मोजतोय आतापर्यंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू होता, कदाचित भिरकावून देता आला असता, पण नीटचा कनेक्ट करू शकला नाही अतुल पाटील, आणि हाही चेंडू गेला निर्धाव. कमालीचं षटक हाताळलं,
पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त आल्या बिनबाद 2. वेळेवर येणं, वेळेवर पोहोचणं, टीमला एकत्र ठेवणं आणि एकत्र टीमनं येणं ह्या क्रिकेटचाच एक पार्ट आहे. आणि क्रिकेटचा पार्ट मात्र इथे रंग दाखवताना नाणेफेकीच्या कौलानंतर स्वीकारला फलंदाजीचा निर्णय आत्तापर्यंत तरी अंगलट आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर प्रणव पाटील, तर स्ट्रायकर मात्र यज्ञेश पाटील. धावा जोडाव्या लागतील. राईट आर्म राऊंड द विकेट. हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण तिकडे तैनात आहे. थोडं चाचपडलं क्षेत्ररक्षण, त्याच्यामुळे लॉंगॉनला क्षेत्ररक्षकानं मात्र चेंडूला पकडलं नाही, त्याच्यामुळे चेंडू गेला लॉंग ऑफला. धाव मात्र आल्या 2. पहिल्या 2 धावा या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर. धावफलकावर धावा लागत आहेत 4. बिनबाद 4 अशी धावसंख्या मात्र उभारली जाते. प्रणव पाटील तू यज्ञेश पाटील. फुलटा चेंडू दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर मात्र चेंडू भरता वेगानं जाईल स्क्वेअर लेगच्या मधून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून मात्र सीमारेषेच्या बाहेर. अच्छा रजनीमधला हा पहिला चौकार. मायाभूमी ही सांगे रुबाबत्याचा. गोलंदाज प्रणव इथे मात्र फिरकीच्या तालावर नाचवलाय, परंतु चेंडू स्टिकला जरूर लागला की काय असं वाटलं, परंतु बॅलन्स मात्र जैसे थे. या स्पर्धेमध्ये 6व्यांदा घडतंय. स्टिकला चेंडू लागतोय परंतु बेल्स पडायचं नाव घेत नाही. फेविकॉलचा जोड आहे, तुटेगा नाही. तर नक्कीच भातानगावचे माजी सरपंच आणि क्रिकेटचं एक आराध्य दैवत मानणारं, आपल्या संघासाठी सदैव बॅक करणाऱ्या आत्मविश्वासानं परिपूर्ण असलेलं व्यक्तिमत्व CM भोईर, चंद्रकांत दादा भोईर भातान यांच्या मंचाकडे आगमन होते. मनपूर्वक स्वागत दादा. जिथे संघ ना तिथे हा माणूस. जिथे जिथे तुमचा भातान संघ दिसेल ना मित्रांनो, मग कितीही स्वतःला काम असू द्या, संघासाठी, गावासाठी, गावाच्या नावासाठी सदैव चंद्रकांत दादा भोईर आपण या मंचावर पाहू. वेलकम दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. फुल टॉस चेंडू प्रणवचा इथे मात्र चकमा खातोय. आणि चकमे खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर्स नाही होता असं म्हणतात, ते खरं आहे. कारण चेंडू आणि फळीमध्ये काही कॉन्टॅक्ट नाही आला, आणि जिथे कनेक्शन नाही, जिथे कॉन्टॅक्ट नाही तिथे उत्पत्ती नाही. आणि त्याच्यामुळे तिथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. या षटकामध्ये एक दुहेरीचा फटका, एक चौकार दाखवला, पण नंतरच्या 2 चेंडूवर मात्र एकही धाव नाही आहे यज्ञेश पाटीलला. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, टॅपिंग क्रिकेट सुरू आहे. आणि सुरेखने दुसऱ्या रनचा प्रयत्न, फेकी येईल तत्पूर्वी मात्र पंच थांबतायत, वेट करतायत. आणि धावा मात्र एक कंप्लीट, दुसऱ्या रन कंप्लीट आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. रनआउटसाठी स्क्रीनवर, सरळ स्क्रीनवर दाखवायचं आहे. इथे दूध का दूध, पाणी का पाणी सगळ्यांसमक्ष पाहिलं जाईल. आणि पहिली अपॉर्च्युनिटी असेल संघा पंचांसाठी यमन सर की मोठ्या स्क्रीनवर निर्णय घेण्यात येतील. तर सन्माननीय आमचे पाहुणे यांचे इथे आगमन झाले. अर्जुनजी बच्चे साहेब वेलकम आपलं. सन्माननीय सचिनजी काळे साहेब आणि सन्माननीय विलाजी राणे साहेब यांचं इथे आगमन झाले. तर भातांच्या आम्ही पाहतोय राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व CM भोईर साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं वेलकम. पाहुण्यांना विनंती करेन आपण बसून घ्या. दिनेश सर आपण पाहतोय सुंदर असा VIP डाईस, अगदी आपण पाहतोय पाहुण्यांसाठी भव्य व्यासपीठ, सुंदर अशी ट्रॉफी, लक्ष वेधून घेणारी. डिसिजन पेंडिंग सामना पाहायला मिळतोय वाजे विरुद्ध रोहिंजन बी.
तर VIP डाईजवर सर्व आमचे सन्मान्य पाहुणे त्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजू रोडे साहेब बॉलचे पुरस्कर्ते लेजंड क्रिकेटर किरण बघत असतील त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. सामना आपण एन्जॉय करतोय. सुपर 8चा हा पहिला सामना आहे. तर सानिया DJ नितीन 24 लाईव्ह इव्हेंट डी इव्हेंटच्या बाउंड्री रोपवे सुंदर अशी स्क्रीन सुंदर अशी ट्रॉफी आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय. TVS ज्युपिटर वर आज कोण असेल मालिकावीर याची सुद्धा चर्चा होणार आहे. यस, वळूया मॅचकडे. ऐकूया दिनेश सरांना. मोठी स्क्रीनवर आम्ही आता मात्र छोट्या स्क्रीनवर आलोय, त्याच्यामुळे थोडा वेट करा प्लीज. सॉरी, कारण जे पिक्सल्स असतात ना ते चेंज होताना आपण पाहतो. मेगा पिक्सलचा गेम आहे. कॅमेराही आपण तसेच घेतो आजकाल. टू क्लोज असं म्हटलं जातं. फायनली OUT आउट. निर्णयावर ठाम राहिला आणि खऱ्या अर्थानं काय तीक्ष्ण नजर आहे सत्यानंद काकडे सरांची. मोठ्या स्क्रीनवर पहिल्यांदा पाहिलं आणि त्यांनी सांगितलं का आऊट आहे, आणि नंतर मात्र मेगा पिक्सलचा हा गेम पाहिला आणि तिथे मात्र बॅट नाही इन करू शकला यज्ञेश, त्याच्यामुळे तो मात्र होईल बाद रनआउटच्या रूपानं. तर सन्मान्य नरेश भगत साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले. वेलकम, सुस्वागतम. बॅट मात्र हवेत राहिली आणि तिथे मात्र फलंदाज झालाय बाद. रनआउटच्या रूपानं पहिली विकेटचं पतन होतोय आणि मंगलमूर्ती वाजे संघाचा यज्ञेश पाटील झाला बाद. पंकज पाटील एक सितारा आहे, कारण वाजे संघाच्या क्रिकेटच्या पटलावरचा या सिताऱ्यानं अनेक टुर्नामेंट गाजवलेत. आपल्या स्टायलिश खेळानं आपल्या अष्टू पैलत्व सिद्ध करत मात्र या खेळाडूनं आपल्या गावचा झेंडा अटकेपार रोवलाय. आज पुन्हा एकदा या नव्या उमेदीनं हा नवा डाव मांडायचा आहे. एका बाजूला तरुणाईमधूनच जो संघ बनला, 9 तरुण संघ अंडर-19चा हा संघ होता, जे दुर्गा माता रोहिंजन बी, आणि तोच संघ आता हळूहळू वर्ष गणित परिपक्व बनला आणि परिपक्व बनलेल्या एका संघासोबत संघाच्या विरोधात मात्र पंकज पाटील आणि टीम खेळतीये. गोलंदाज प्रणव पाटीलचा तडाखा पहिल्या 2 षटकामध्ये किंवा 2 षटकाच्या 1.5 षटकामध्ये खेळ राहिला फक्त आणि फक्त रोहिंजन बी संघांचा. परंतु पंकज पाटील आला आणि त्यानं मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून प्रणव पाटीलला दाखवला आसमान, ठोकला षटकार. प्रकार धावा लागल्या तर 1 बाद 15 धावा. पहिल्या षटकामध्ये आशिष पाटीलनं धावा मोजल्या, त्या फक्त आणि फक्त 2. त्यानंतर प्रणव पाटीलनं पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा मोजल्या आणि नंतरच्या 3 चेंडूवर बोलबाला राहिला प्रणव पाटीलचा. परंतु 5व्या चेंडूवर फलंदाज यज्ञेश पाटील बाद झाल्यानंतर पंकज पाटील स्ट्राईकवर आला आणि आल्या क्लास दाखवला षटकाराचा. प्रतीक पाटीलच्या पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल सुरू झालाय. आतापर्यंत शांत स्तब्ध राहिलेले अतुलनं मात्र अतुलनीय कामगिरी करण्याचं ठरवलं आणि ठोकला आणखीन एक षटकार. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू टॅपिंग केलाय, जोरदार फटका. परंतु प्रतीकनं मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये काय घडतंय मोठा फटका लगावला. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडूला थोडासा स्पीड कमी केला. तिकडे मात्र
विक्रमनं चेंडू पकडला लॉंगऑफच्या दिशेनं, दुसऱ्या रन घेण्याचा फक्त आणि फक्त साहस दाखवला अतुलनं, आपली पॉपिंग क्रीज सोडली आणि लगेचच डायरेक्ट हिट झाली आणि फलंदाज दुसरा रनआउट. टॉस साठी पहिला कॉल श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरुद्ध श्लोक 11 गावदेवी कळवा. संगनायक जर रेडी असेल तर आपल्याला आम्ही विनंती करतो आपण रिपोर्टिंग करा. दिनेश सर पाहतो आपण सुंदर अशी स्क्रीन मुख्य मेन स्टेजवर जरूर पाहतो आणि त्यावर सुद्धा तुम्हाला ट्रान्सपरन्सी अगदी प्रत्येक डिसिप्लिन आपण डिसिजन पाहतो ऑन स्क्रीन पाहणार आहोत. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. पाहुण्यांचं आगमन झाले. गोल्डन ग्रुपचे पदाधिकारी सन्मान्य नीलकंठ शेठ भगत साहेब, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे गोल्डन ग्रुप, त्यानंतर सन्मान्य रीडगरचे वसंत शेठ यांचं सुद्धा आगमन झालं. गोल्डन ग्रुप म्हटल्यानंतर याच मैदानावर त्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा सुद्धा आम्ही पाहिली. उपस्थित पाहुण्यांचं आपण स्वागत करूया आणि वळूया आपण मॅचकडे. चांगली फटकेबाजी जारी केली आहे. पहिल्या षटकामध्ये बरंच काही गमावलं, परंतु यानंतरच्या 2 षटकामध्ये कमावण्याची कामगिरी सुरू आहे. 23 धावा धापालकरती लागत आहेत. स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच सोनू भगत. गोलंदाजी खूप सुंदर आहे, तिळ मात्र शंका नाही, परंतु फलंदाजी आता मात्र बहरते. गुलमोहर फुलावा असा मात्र धावांचा आता सुगंध दरवळतोय. 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि या 2 धाव्यानं 25 वर मजल मारली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रतीक पाटीलचं. तर सन्माननीय अशोक असवले साहेब कर्जत, अशोक अस्वले कर्जतचे आमचे पाहुणे गोल्डन ग्रुपचे नीलकंठ शेठ भगत साहेब यांचे इथे शुभागमन झाले. तर नेक्स्ट मॅच भाताळ होणार आहे. आपल्याला आम्ही कॉल केला. बोलूया मॅचकडे. हा फटका जरूर फसलाय, परंतु चेंडू मात्र सेफ लँडिंग होईल. चेंडू उचली घेतोय, क्षेत्ररक्षक तास पडलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेतून, तो मात्र चेंडूला झेज करू शकला नाही. पहिल्यांदा झेलचं अटेम्प्ट झालं, चेंडू पडला, उचली घेतली, डोक्यावरून गेला, सीमारेच्या बाहेर चौकार. अतिशय सुंदर फटकेबाजी सुरू आहे आता. पहिल्या षटकामध्ये आम्ही काय केलं, मी म्हटलं होतं की ही शांतता कदाचित वादलापूर्वीची होती की काय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2, नंतर 13 आणि या षटकामध्ये गेअर बदलला जातोय. आता मात्र 29 धावा धापालकरती लागतायत. चॅलेंजिंग धावा जोडल्या जात आहेत. कमालीची दहशत दाखवली जातीये. सोनू भगत मात्र आक्रमक बनलाय आणि या 2 फलंदाजांनी मिळून मात्र आपल्या धावसंख्येला अगदी मोठी बनवण्याचं धाडस दाखवलाय. ठोकलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या अगदी मधून स्ट्रेट हिटचा हा लाजवाब षटकार. संघ खेळतोय. आमचे आदर्श सुद्धा आहेत ते मच्छिंद्र पाटील सर रोहिंजन. आम्ही पाहतोय शिक्षक सुद्धा आहेत आणि त्यांचं आपण वेलकम करूया. सुस्वागतम. तर नक्कीच आज आपण पाहणार आहोत आजची दिनेश पाटीलचं शेवटची रात्र. आज पनवेलचे कार्यसम्राट, पनवेलचे भाग्य विधाते माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची रॉयल एंट्री पाहणार आहोत. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आम्ही पाहतोय, मथुर बैलाचे मालक, एक मोठं नाव राहुलदादा पाटील यांची रॉयल एंट्री. आणि आज रॉयल एंट्री आम्ही पाहणार आहोत रायगडचे काँग्रेस अध्यक्ष आम्ही पाहतो महेंद्र शेठ घरत साहेब. आणि आज आम्ही पाहतो राधे एंटरप्राइजेस महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धेचे आयोजक आणि महबूब बैलाचे मालक दीपक शेठ पाटील चिरले.
पाहुण्यांची मांदियाळी आज मात्र आजच्या रजनीमध्ये पाहू. हे म्हणजे भगत सर असतील, हे म्हणजे भगत असतील, नितीनजी भगत असतील आणि यांच्या सर्व आयोजकांवर असलेल्या प्रेमाखातरी सगळी मंडळी मात्र या मंचावर आपल्याला अनुभवायला मिळेल. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीच्या मार्क गोलंदाज प्रथम घरत. प्रथम घरत हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने टोलवला. छत्रपती तिकडे तैनात आहे. फेकी केली जाते. एक धावेवर समाधान मानलं जात आहे. पहिला चेंडू आला निर्धाव. त्यानंतर मात्र या चेंडूवर धावा आल्या त्या तब्बल 1 आणि 1 या धावसंख्येने 36 वर मजल मारली जाते आहे. पूर्वार्धामधील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत विचार केला तर मात्र पहिल्या षटकामध्ये 2, नंतर मात्र प्रणवला 13 ठोकल्या आणि प्रतीक पाटीलची लक्तर वेशीवर टाकत तब्बल 20 धावा आल्या. त्याच्यामुळे धाबळकर धावा लागल्या त्या 2 बाद 36 धावा. 2 बाद 36 धावा. प्रथम घरत गोलंदाजीच्या मार्कवर असेल तर स्ट्राईकवर मात्र असेल सोनू भगत. आणखीन एक चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. पुन्हा एकदा मिड विकेट घेऊन ट्रॅव्हल होईल. शत्रक्षक मात्र फंबलिंग पाहतोय. फेकी येते आणि नशिबाच्या धावा मिळत आहेत. 2 सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. कारण पंकजने विचार नाही केला की मला स्ट्राईक घ्यायचं आहे. त्याने विचार केला की 1-1 धाव उत्तरार्धामध्ये बळ देईल लढण्याचं. ते लढण्याचं साहस मिळण्यासाठी 2 धावा कंप्लीट. नक्कीच दिनेश सर, शेवटचा कॉल आहे टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये. भातान संघाचे संघनायक आणि कळवा संघाचे संघनायक तर मुकेशजी भगत यांचे लाडके मामा अरुणजी भोईर साहेब यांचे इथे आगमन झालेत. तर त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चला श्रीदत्त भातान आणि श्लोक 11 गावदेवी कळवा 2 संघात संघनायक. लास्ट कॉल फॉर यू. स्लोवर चेंडू दिशा दिली आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या मधून हा चांगला फटका दाखवला जातोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेटचा प्रात्यक्षिक दाखवत मात्र धावा जोडल्या जात आहेत. 2 आणि 3ऱ्या रनचा प्रयत्न मात्र असफल राहिलाय. परंतु असफलमध्ये मात्र काही दुःख होणार नाहीये कारण इथे धावा येणं गरजेचं आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धाव्यानंतर मात्र 3ऱ्या रनचा प्रयत्न सोनू भगतला भवला आणि तो मात्र झाला रनआउट. आतापर्यंत जे फलंदाज बाद झालेत ना 3च्या 3 फलंदाज मात्र झालेत रनआउट. गोलंदाजांनी मात्र स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या हिमतीवर एकही फलंदाजाला बाद करू शकला नाहीये. चेंडूंचा खेळ शिल्लक राहील तर 2 धाबाळकर धावा लागलेत. ते आतापर्यंत टप्प विचार केला तर 40 धावा. 2 चेंडू पंकज पाटील ऑन स्ट्राईक. प्रथम घरत गोलंदाजीच्या मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉचने पुन्हा दिशा दिली झाली आहे. ती एरिया काबीज केली आहे पंकजनं जसा स्ट्राईकवर येईल ना ठोकतोय मोठे फटके. हा चौकार. चला नेक्स्ट मॅचचं टॉस होणार आहे. मी दोन्ही संघनायकांना विनंती करेन गावदेवी कळवा ऑन दी वे प्रतीक्षा आपण करूया. मात्र इथे पाहुण्यांना आपण सन्मानित करूया. तर रायगड जिल्ह्यातील नामांकित दर्जेदार स्पर्धा, सर्वांवर भरभरून प्रेम करणारी स्पर्धा. कालची रात्र जागतिक महिला दिनानिमित्तानं महिला वर्गांची प्रचंड गर्दी पाहिली. काल सिने कलाकार अभिनेत्या प्रार्थना बेहरे यांना पाहिलं. काल मृण्मयी देशपांडे महिला ॲक्टर ज्या घराघरामध्ये सर्वांच्या मनावर महिला वर्गाचे अधिराज्य करतात त्यांची उपस्थिती तब्बल 1.5 तास या स्पर्धेमध्ये पाहिले. आणि आज फायनल रात्र. चला टॉससाठी फिल्डिंग लावून घ्या. वाजे संघ फिल्डिंग लावून घ्या. तर सन्माननीय आमचे पाहुण्यांचे इथे सन्मान होणार आहे. 24 चेंडू 45 धावा 46 धावांचं आव्हान आणि 46 धावांचा पाठलाग कसा केला जाईल. चांगली सुरुवात आणि चांगला शेवट आता इथे मात्र पाहतोय. परंतु उत्तरार्धामध्ये मात्र धावांचा पाठलाग केला जाईल
की धावा रोखल्या जातील. ऐकूया उत्तरार्धामध्ये खऱ्या अर्थानं एक अतिशय उत्तम आणि दर्जेदार आमचे मार्गदर्शक म्हणजे ओळख राहिले मच्छिंद्र पाटील सर यांच्या गोड वाणीतून हा ऐकूया उत्तरार्ध. धन्यवाद. तर सन्माननीय प्रकाशजी फडके साहेब गोल्डन ग्रुपचे पदाधिकारी यांचे इथे आगमन झाले. मी नितीन दादा भगत जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन आपण गोल्डन ग्रुपचे पदाधिकारी वसंतजी भगत साहेब, निलकंठ शेठ भगत साहेब आणि अशोकजी आसवले साहेब कर्जत या मान्यवरांचा सन्मान होणार आहे. मी जितेंद्र भगत साहेब आणि सरपंच ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते आज मॅन ऑफ द सिरीजची आपण TVS ज्युपिटर पाहतो जी आम्हाला स्पॉन्सर केले त्या गार्गे एंटरप्राइजेसचे विवेक शेठ भोईर यांचे इथे आगमन होणार आहे. आणि उसरली गावचे आम्ही पाहतो युवा नेतृत्व लेजंड क्रिकेटर नंदू भगत अर्थात निलेशजी भगत यांचे इथे आगमन झाले. वेलकम. तर CM भोईर साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. मी जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते गोल्डन ग्रुपचे पदाधिकारी सामना सुरू होण्यापूर्वी इथे आपण सन्मान करूया कारण आता मॅचेस इम्पॉर्टंट आहेत कारण आज सुपर 8 सत्कार होणं महत्त्वाचं आहे. सन्मान्य निलकंठ शेठ भगत यांचा सन्मान होईल. अशोकजी आसवले साहेब आणि गोल्डन ग्रुपचे प्रकाशजी फडके साहेब यांचा सुद्धा गोल्डन ग्रुपचे सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान इथे होणार आहे. वसंतजी भगत साहेब, रत्नाकर शेठ साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. वाजव टॉस होणार आहे. आता जेव्हा टॉस होईल तेव्हा ओपिनियन होणार नाही कारण वेळेवर दोन्ही संघ आले नाही. आपण याची नोंद घ्या. श्रीदत्त भातान. तर गोल्डन ग्रुपचा सन्मान होणार आहे. त्यानंतर मी नितीन भगत साहेबांना विनंती करेन का आपण मुकेशजी भगत यांचे मामा अरुण भोईर साहेब आहेत. अर्जुन पाटील लेजंड क्रिकेटर किरण भगत यांचा सन्मान होणार आहे. त्यानंतर आम्ही पाहतोय मुकेशजी भगत यांचे परम मित्र अर्जुन बच्चे साहेब, विलाची राणे, सचिन कांबळे साहेब आणि प्रकाश शिंदे साहेब यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. दिनेश पाटील सर, मच्छिंद्र पाटील सर, आम्ही पाहतोय पाहुण्यांची रोज प्रचंड मोठ्या संख्येनं मांदी आली आणि आज आपण पाहतोय ही फायनलची रात्र सुद्धा. यस वाजे संघ तुम्हाला कॉल आले फिल्डिंग लावा लगेच. आज वेळेचं बंधन आहे कारण रॉयल एंट्री होणारे पाहुण्यांचं आगमन होणारे. तर आम्ही आपल्याला विनंती करू भातान आणि कळवा आपल्याला फक्त रिपोर्टिंग करा हेमंत भगत यांच्याशी. काही जर अडचणी असतील तर लगेच कॉन्टॅक्ट करा कारण स्पर्धा थांबणार नाहीये. आपण याची नोंद घ्या. भातान रेडी आहे. तर यानंतर मी नितीन भगत साहेबांना विनंती करेन लेजंड क्रिकेटर किरण भगत साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील, अरुण भोईर साहेब आमचे मामा आहेत यांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. आणि मुकेशजी भगत साहेब यांचे परम मित्र अर्जुन बच्चे साहेब, विलास राणे साहेब, सचिनजी कांबळे साहेब, प्रकाश शिंदे साहेब आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर सचिनजी काळे साहेब, अर्जुनजी बच्चे साहेब, विलास साहेब यांचा सन्मान होणार आहे. सचिनजी काळे साहेब आपण सर्व पाहुण्यांना मी विनंती करेन CM भोईर साहेब यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. आता आम्ही मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करतो. ऐकूया आपण मच्छिंद्र पाटील सरांना आणि ओव्हर नंतर स्वागत केलं जाईल. थँक्यू. थँक्यू सागर. थँक्यू बंधू. बाबू थोडा बेस कमी कर. नितीन बेस कमी कर माईकचा. अलू चेक थोडंसं अजून बेस कमी कर. अलू चेक. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गण्याल नमन करून महाराष्ट्र आराध्यवर राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. फार लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतो कारण ह्या स्पर्धेमध्ये सेलिब्रिटी भरपूर तुम्हाला पाहायला मिळतात कारण ज्या पद्धतीने स्पर्धेचा उच्चांक स्पर्धेचा दर्जा आपण पाहतो मागच्या काही वर्षामध्ये या स्पर्धेचा उच्चांक सातत्याने तुम्हाला वाढताना पाहायला मिळाला आहे. आपण पाहतो गावदेवी उत्साहराई चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी उसरले खुद पुरस्कृत आपण पाहतोय. युवा सेना व ग्रामस्थ मंडळ उसरले खुद आयोजित गावदेवी उसराई चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. खूप लवकर ही प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय. नीटनेट आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. LED स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर मान्यवरांच्या मांदी आली. ही स्पर्धा सातत्याने सजत असते आणि ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आपण सामना पाहतोय पहिल्या स्पर्धेत सुपर 8चा पहिला क्वालिफायर सामना पाहतोय. जयदुर्गा रोहिंजन वर्सेस मंगलमूर्ती वाजे या दोन संघांमध्ये. मंगलमूर्ती वाजे संघानं प्रथम फलंदाजीकर 45 धावा कुठे 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत होतो. जयदुर्गा रोहिंजन संघ पहिलाच धक्का दिला. प्रतीक पाटील इज वॉकिंग पहिला धक्का दिलाय. गुड बॉलिंग भगतच्या माध्यमातून पहिला धक्का दिलाय तो मात्र रोहिंजन संघाला.
रंजन संघ यावर्षी खूप फॉर्ममध्ये राहिला, 10 ट्रॉफ्या या संघानं आतापर्यंत यावर्षी मात्र जिंकल्यात. मध्ये तेवढ्याच टॉपचा संघ आपण पाहतोय, त्यांच्या ताकदीचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो मंगलमूत्री वाजे. हे 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. रात्रीचं वातावरण, रात्रीचे वाजतात ते 8:38 आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय आपण. 46 धावा जयदुर्ग रंजन संघ कंप्लीट करणार का किंवा डिफेन्स करणार का हा संघ हे पाहणं महत्वाचं असणार आहे. गोलचे ते परिवर्तन झालंय. पहिला गोलंदाज आपण पाहतोय तो संकेत भगतला आपण पाहतोय. संकेत भगतला नेहमी आपण P1 मध्ये अटॅकिंग गोलंदाजी करताना नेहमी पाहिला असेल तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती प्रत्येक सारखा मोठा धक्का दिला. नवीन फलंदाज वनडाऊन मध्ये आलाय तो प्रणव पाटील. इज अ कॅप्टन ऑफ द टीम. खूप चांगला प्रदर्शन राहिलं. खारघर ओव्हर प्रीमियर लीग झाली स्पर्धेमध्ये, आत्ता झालेल्या स्पर्धेमध्ये मागच्या काही 2 दिवसामध्ये तोचा फलंदाज. चेंडूचा पाठला केला. वाटतं शॉट इनक्रेडिबल. कव्हरच्या डोक्यावर चेंडू एक्झिक्यूट केला. P1चा सुंदर वापर. पहिलाच खणखणीत चौकार प्रणवच्या बॅटमधनं. पाठलाग केल्या प्रणव. पहिल्या चेंडूचा मात्र पहिल्या चेंडू प्रतीक बाद झाल्यानंतर मात्र चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. आणि माझे संघ एक चौकार मानते एवढे जवळ येऊ नका लगेच. एकच चौकार तुम्ही एवढी टीम मिटिंग करू शकत नाही मित्रांनो, कारण स्पर्धा फार मोठी आहे. षटकांत तुम्ही टीम मिटिंग करू शकता. वाजे संघ प्लीज, एका चौकार तुम्ही एवढी टीम मिटिंग नाही करू शकत मित्रांनो प्लीज, कारण फार मोठी स्पर्धा आपण खेळतात. षटकांत तुम्ही निश्चित टीम मिटिंग करू शकता, मध्ये एका चौकार एवढी टीम मिटिंग नाही जमणार मित्रांनो. आयोजकांची विनंती तुम्हाला. पहिला चौकार पाहायला मिळतोय प्रणवच्या बॅटमध्ये. कॅप्टन टीम लिडिंग करत संघाला चांगली फलंदाजी करत असताना आणि बघायचा भगतला काय कानमंत्र दिलाय याली वाजे संघाच्या माध्यमातून. चांगला संघ आहे वाजे संघ. नेऱ्या परिसरातील एक दमदार संघ आणि तळोजा परिसरातील रंजन संघाला आपण पाहतोय. पहिला चौकार ऑन साइडला मात्र मिस पुढे सरकलाय. फलंदाज बाद. सोनू भगत चेंडू खाली. दुसरा धक्का मध्ये पहिला प्रतीक बाद झाल्यानंतर मात्र या मध्ये कॅप्टन टीम प्रणव सारखा फलंदाज बाद झालाय. 4 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. 3 चेंडूचा खेळ संपलाय. आपण पाहतोय गावदेवी बुसरा चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. थँक्यू डीजे. वर्ष 3 आपण पाहतोय. सागर मांडवकर स्पर्धा लीड करत असताना गुड जॉब सागर. कारण मागच्या काही दिवसामध्ये स्पर्धा मी युट्यूबला पाहिले, शेड्यूल आमचा फार बिझी होतं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. दर्शक राजन आपण पाहतोय प्रतिम आयोजनकार. या स्पर्धेमध्ये सातत्याने सेलिब्रिटी आपण तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये संदीप पाटील यांची देखील कॉन्टॅक्ट केला होता. त्यावेळी आम्ही एकाच गाडीमध्ये प्रवास करतो. कोणाला दाते सरांनी आम्ही भिवंडीला जात असताना सागरनं सांगितलं होतं की आम्हाला संदीप पाटील देखील हवे होते या स्पर्धेमध्ये, जे इंटरनॅशनल सध्या कॉमेंट्री देखील करत असतात. फार मोठी स्पर्धा आहे आणि आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं या स्पर्धेला मागच्या काही वर्षात 3ऱ्या वर्षामध्ये जो ग्लॅमर दिलाय तो मात्र फार चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. काल जागतिक महिला दिन देखील साजरा करण्यात आला. भरपूर लेडीज वर्ग तुम्हाला पाहायला मिळाला स्पर्धेच्या माध्यमातून आणि 2 सेलिब्रिटी देखील या मंचावरती. प्रार्थना आणि मृण्मयी देशमुख देखील या मंचावरती तुम्हाला पाहायला मिळाली. ही ताकद आहे आयोजकांची ना. बॅक टू क्रिकेट. 2 धक्के 4 धावा 3 चेंडूचा खेळ संपलाय. 46 धावांचा पाठलाग करतोय रंजन संघ. बाउन्स डिलिव्हरी गुड बॉलिंग जबरदस्त अटॅक म्हणजे सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती गडी बाद प्रतीक. दुसऱ्या चेंडूवरती प्रणवनं चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवरती प्रणव बाद झाला. चौथ्या चेंडूमध्ये बीट केला फलंदाजाला. इन ॲट नंबर 4 वरती आला तो प्रथम घरात. आमचे गोपीनाथ घरत यांचे सुपुत्र चांगला गोलंदाज आहे आणि आता झालेल्या खारघर प्रीमियर ओव्हामध्ये त्याला आपण पाहिलं खारघरच्या स्पर्धेमध्ये, तर बेस्ट बॉलर देखील त्याने सायकल जिंकली तोच फलंदाज. ओ चेंडू टप्पामध्ये जास्त बाउन्स झालाय बघायचं. पंचांकडे आशाद मध्ये पाहिलंय पण इट्स ॲब्सोल्युटली वाईट. 5 धावा धापलकावरती. 46 धावांचा पाठलाग करतोय. रात्रीच्या वातावरण रंगल्या सामना. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि खूप लक्क प्रकाश आपण पाहतोय मैदानावरती. सुई देखील तुम्ही बघू शकता, पाहू शकता, एवढं तुम्हाला स्वच्छ प्रकाश पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल क्रेडिट्स टू ऑर्गनायझर्स कमिटी. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. 5 धावा 46 धावांचा पाठलाग करतोय. P1चं पहिलं षटक. आतापर्यंत 2 धक्के दिले गोलंदाजांना. गुड बॉलिंग. कट केल्या चेंडूला डीपच्या एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये डीप कव्हरला चेंडू जातोय. पुन्हा एकदा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या क्षेत्रामध्ये प्रणवनं चौकार मारला होता त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला घरच्या माध्यमातून अजून एक चौकार पाहायला मिळाला. 2 चौकार 1 सिंगलच्या माध्यमातून 9 धावा धापलकावरती. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला गडी बाद झाले. या षटकात उमेश आम्हाला सांगतील चेंडू राहिले ते 2 मोर डिलिव्हरीज टू गो मैदानावरती. धावा झाले. जरी 2 गडी बाद झाले तरी मात्र 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. 24 इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली होते. लास्ट बॉल 1 टू गोल. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. 4 षटकांचा सामना.
46 धावांचा पाठलाग करतोय चंद्रकर रोहिणी संघ. बघायचा सामना किती तापणार, किती गरम होणार. सुपर 8 क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. जो जिंकणार तो सुपर 4 मध्ये टॉप करणार मैदानावरती. त्यासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट मॅच युअर द वॉचिंग. ब्युटिफुल ट्रॉफी, सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. Oh, quick delivery, length, line, pace, pitching, accuracy, perfection, direction, variation, beautiful here. This is a good finish. आणि षटकाची होती सांगता 9 धाबा 2 बासे आपण पाहतोय. एका षटकाची सांगता झाली. 46 धाबांचा पाठलाग करत असताना हा संघ आपण पाहतोय जदुर्गा रंजन संघ फाईट करत असताना त्याला आपण पाहतोय मंगलमूर्ती वाजे संघ फाईट करतोय. मंगलमूर्ती कालुंद्रे हे देखील एक संघाचं नाव आहे आणि आपण पाहतोय मंगलमूर्ती वाजे हे देखील या संघाच्या माध्यमातून एक आपण नाव पाहतोय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये या पनवेलचे भाग्य विधाते हॅट्रिक आमदार सन्मान प्रशांतजी ठाकूर साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होईल. कारण युवांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. कारण युवा सेना व ग्रामस्थ मंडळ उसरली कुल स्पर्धा आपण पाहतोय. गावदेव उसराय चषक 2024 ची स्पर्धा आपण आज शेवटच्या टप्प्यामध्ये एन्जॉय करतोय. समोरच आपण पाहतोय रेल्वेचा ट्रॅक आहे आणि सभोवताल तुम्हाला बिल्डिंग्स पाहायला मिळतात आणि त्यामध्ये तुम्हाला सुंदर मैदान तुम्हाला पाहायला मिळते. सुजलम सुपलम क्रीडानगरी तुम्हाला पाहायला मिळते. आणि वैशिष्ट्य राहिलंय मागच्या 2 वर्षामध्ये आणि हे वर्ष तिसरं आणि तिसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा फार प्रकाश होतात राहिली. एका षटकाची सांगता 9 धाबा 46 धाबांचा लक्षाचा पाठलाग करतोय. चला मंगलमूर्ती वाजे संघ आपण फार वेळ घेतात. तुमचं काउंटडाऊन सुरू आहे मैदानावर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्लीज वेळेचं बंधन असणार तुम्हाला मित्रांनो. येस सागर. तर कळवा संघाचे संघनायक फायनल कॉल आहे. टॉस इथे होणार आहे. तर सुशांत मोकल आपण संपर्क साधा. सुशांत मोकल वेळेचं बंधन आहे. कृष्णा पाटील आणि सोपान पाटील रोहिंजन संघाचे पॅकर्स त्यांना मी विनंती करेन आपण स्टेजवर यावं. उसारली गावची एवन जोडी अर्जुन पाटील आणि युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य निलेश भगत यांचा इथे सन्मान होणार आहे. मी नितीन दादांना विनंती करेन आपण अर्जुन पाटील यांचा सन्मान करायचा आणि निलेशजी भगत साहेब आणि त्यानंतर प्रकाश शिंदे साहेब यांचा सन्मान करावा आणि मास्टर संतोष भगत यांचं आगमन झाले त्यांचा सन्मान होणार आहे. वळूया मॅच कडे. 18 चेंडू 37 धावांची गरज आहे. 18 डेलीज रिमेनिंग 37 रन्स टू विन. सो लेट्स सी विल बी विन इन दिस मॅच अँड विल बी क्वालिफाय इन टॉप 4. मजा आहे सामन्यामध्ये. 18 चेंडू 37 धावांची गरज. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. आतापर्यंत रोंजन संघानं भरपूर चेंडू बीट केलेत मैदानावरती. तर 2 धक्के आपण पाहिले, 2 चौकार आपण पाहिले. त्यानंतर मात्र एकही सिंगल डबल तुम्हाला पाहायला मिळाले. एक वाईटची धाव तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात आणि जिंकण्यासाठी 17 चेंडू गरज ती 38 धावांची. रंजन गावचे कृष्णा पाटील आणि सोपान पाटील यांना आयोजकांच्या वतीनं आमंत्रित करण्यात येते. आपण व्यासपीठावर साडबडा बाबा या संघाचे पॅकर्स आहेत ते विनंती तुम्हाला आयोजकांच्या माध्यमातून. वरती विकेट. ओ क्विक डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. यस इनसाइड एज लागले. चांगला धक्का दिला मैदानावरती. तिसरा धक्का रंजन संघाला आणि रंजन संघ या स्पर्धेमध्ये काट टाकतो की काय असा प्रश्न निर्माण झाला. यस नितीन. सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहे. 3 धक्के आतापर्यंत रंजन संघाची धावसंख्या फार कमी तुम्हाला पाहायला मिळते. उमेश आम्हाला सांगतील एकूण धावा फक्त आल्या त्या फक्त आतापर्यंत 9 धावा. त्यामध्ये 2 चौकार, एक घरच्या माध्यमातून प्रथमेश घरच्या माध्यमातून, एक प्रणवच्या माध्यमातून, एक तुम्हाला वाईट तुम्हाला पाहायला मिळाली. एकही सिंगल डाव अजूनपर्यंत मैदानावरती नाही घेतली. फलंदाज इनॅट नंबर 5 वरती आले तो सुशांत पाटील. इन स्ट्राईक हँडला गोलंदाजीमध्ये चांगलं कसब दाखवतो गोलंदाज. गुड बॉलिंग फ्रॉम द पाटील. बाउन्स डिलिव्हरी कट केल्या बॅकफुटला जाऊन चेंडूमध्ये एक्झॅक्टली झाले तो कव्हर पंच डोक्यावरनं एक्झिक्यूट करत असताना 2 धावा मिळणार आणि पहिली डबल धावसंख्या तुम्हाला गुड थ्रो एक्झॅक्टली विकेट किपर एंडला दिलाय आणि 2 धावा धापलकावरती. एकूण धावा धापल करते आल्या त्या आतापर्यंत 11 धावा. 46 धावांचा पाठलाग करतोय चंदुरकर रोंजे संघ. प्रथम फलंदाजी केली ती मंगलमूर्ती वाजे संघानं आणि त्या धावा कुठल्या 45 आणि 46 धावांचा पाठलाग करतोय तो जयदुर्गा रोंजे संघ. या षटकातील आतापर्यंत चेंडूचा खेळ संपलाय तो 3 आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त. गुड बॉलिंग. मी कौतुक करेन गोलंदाजाचं कारण आतापर्यंत फक्त 2च धावा दिल्यात. 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद देखील केलाय. यस गुड बॅटिंग. यस सोपान पाटील स्वागत आहे तुमचं. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चांगला षटकार सजवलाय. फ्लाय टेस्ट स्ट्रोक, अनबिलिव्हेबल स्ट्रोक अँड दॅट्स अ सुपर 6.
बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सन्मान्य पाहुणे एकनाथजी परजणे साहेब यशस्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे इथे आगमन झाले. सन्मान्य जयेंद्र भगत, राजेशजी भगत, संजयजी भगत माजी सदस्य आणि रामचंद्र भगत यांचे इथे आगमन झाले. धन्यवाद. 17 धाबा धापालकावरती. ओ क्लीन बॉल, ब्युटिफुल डिलिव्हरी. दिस इज सच अ ग्रेट डिलिव्हरी. आणि फलंदाज मात्र सुशांत बाद झालाय. ज्या सुशांतनं षटकार मारलाय त्या सुशांतला शांत केले मैदानावरती. 4 धक्के 17 धावसंख्येवरती. अजून एक खतरा रंजन संघाला. उर्वरित समीकरण मात्र 29 धावांची गरज आहे. येणारे चेंडू या षटकातील एक म्हणजे 13 चेंडू आणि 29 धावांची गरज. यस डीजे. फलंदाज येतो आशिष पाटील मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 13 आणि गरज आहे ती तब्बल 29 धावांची. गुड बॉलिंग, काय गोलंदाजी केली मैदानावरती. आतापर्यंत 2 चौकार रंजन संघाच्या माध्यमातून एक षटकार आपण पाहिला, 2 डबल आपण पाहिले आणि एक वाईट एक तुम्हाला पाहायला मिळाला. त्यावेळी सामना रफ अँड टफ आहे मैदानावरती. सुपर 8 क्वालिफायचा पहिला सामना आजच्या रात्री आपण पाहतोय. आज मात्र ग्रँड फिनाले, शेवटची रात्र. ट्रॉफी खूप सुंदर आहे आणि त्या ट्रॉफीवरती कोणता संघ नाव कोरणार, कोण चषक उचलणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली. मात्र तत्पूर्वी हा सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. कारण पहिला सुपर 8चा सामना जिंकून टॉप 4 मध्ये कोणता संघ पोहोचण्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. मात्र कुठेही जाऊ नका. पात्र ही स्पर्धा मजा येईल. सामन्यामध्ये गावठी विसराई चषक 2024 स्पर्धा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये एन्जॉय करतोय. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 13 चेंडू 29 धावांची गरज. ओ प्लेसमेंट आशिषने मध्ये चेंडू सन्मान दिलाय. स्ट्राईक त्याच्या खात्यामध्ये ठेवायचे त्याला आणि षटकाची होती यशस्वी सांगता. 2 षटकांची सांगता 18 धाबा. उर्वरित समीकरण मात्र 12 चेंडू 28 धावांची गरज. यस नितीन. बारा चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज झाला तो हेमंत पाटील. साकेला फलंदाज आशिष पाटील. मजा येईल. दोन्ही पाटील मैदानावरती वाटण करत असताना येणारे चेंडू 12 आणि 28 धावांची गरज. या संघाचे पुरस्कार सोपान पाटील यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम तुमचं आयोजकाच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतोय. जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला ऐकतात स्वागत आहे तुमचं. मी मच्छिंद्र पाटील रोहिंजन गाव तुमचं मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. 12 चेंडू 28 धावा. ओ गुड डिलिव्हरी. कट करण्याचा प्रयत्न नाही जमला. स्ट्रॉंग अपील आणि पंचानं सांगितलंय यस आणि पंच डिस्कस करतील मैदानावरती. तर स्ट्रॉंग अपील झाल्या मैदानावरती. वाजे संघाचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीनं गोलीचा अटॅक करायला मैदानावरती. भरपूर चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत. उमेश आम्हाला सांगतील. उमेश आतापर्यंत रंजन संघ किती चेंडू डॉट खेळलाय. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ संपलाय. 11 चेंडूचा खेळ उर्वरित आहे आणि 13 चेंडूमध्ये रंजन संघ किती चेंडू डॉट खेळलाय. 7 चेंडू डॉट खेळलाय मैदानावरती. कलबा संघ शेवटचा कॉल तुम्हाला असणार आहे. कारण सामना आता संपण्याच्या उंबरठ्यावरती आलाय. 11 चेंडू गरज होती 28 धावांची. जर सामना संपण्यापूर्वी आला नाही तर सामन्यामध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळणार. कारण आपण सुरुवातीपासून आपण 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. कारण आज आम्हाला लवकर वाइंड अप करायचं आहे ही स्पर्धा. 11 चेंडू 28 धावा. गुड बॉलिंग. 6 चेंडू आतापर्यंत रंजन संघाने बीट केलेत. 13 चेंडू मध्ये 7 चेंडू बीट झालेत. त्यामुळे एक षटक पूर्णपणे निर्धाव गेलाय मैदानावरती. राऊंड विकेट.
लवली शॉट्स इन फ्रंट ऑफ द स्क्रीन आणि गुड फिल्डिंग तेवढा चांगली शतक दाखवलंय. एकच धाव मिळणार, बाउन्स थ्रो दिलाय आणि एका धावेने फारसा फरक पडणार नाही. तो मात्र मंगलमूर्ती वाजे संघाला मात्र रुंजन संघाला प्रेशराइज केले जाईल या सिंगल डबाच्या माध्यमातून. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि गती 27 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. रुंजन संघानं फाईट चांगली केली, 2 चौकार एक षटकार दाखवलाय, मात्र विकेटचं सातत्य देखील जास्त राहिलंय. मैदानामध्ये डॉटचं प्रमाण देखील भरपूर राहिलंय. येणारे चेंडू 10 आणि 27 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना आपण एन्जॉय करतो. ऑन साइडला हा पॅन जॅक करत असताना पुढे सगळा फार वेगानं लॉंगॉनला बॅकअप आहे. सोनू भगत आलाय. सोनूने एक चांगला झेल टिपला होता. तो सोनू भगत बॅकअप देत असताना फक्त सिंगल मैदानावरती. येणारे चेंडू 9 आणि गती 26 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना झुंज देतोय आणि मात्र ज्या पद्धतीने सामना व्हायला हवा तसा सामना होत नाहीये. जी फाईट प्रेक्षकांना अपेक्षित आहे ती फाईट होत नाहीये. 9 चेंडू 27 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. थोडंसं प्रेशर आहे. 9-26 थोडंसं प्रेशर आहे ते मात्र रुंजन संघावरती. ओ वाईड यॉर्कर, व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ डिलिव्हरी. काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती. नितीन मॅचिंग सेटिंग कर, सिटी मारतोय बघ. अलो चेक येस. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. आता मात्र शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. गुड बॉलिंग. गोलंदाजीचं कौतुक करेन मी गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाजी देखील चांगली झाली, मात्र फलंदाजीमध्ये सातत्य राहिले नाहीये. विकेटचं सातत्य कायम राहिले मैदानावरती आणि त्याला सामना शेवटच्या टप्प्यात आपण पाहतोय. चेंडू टॉप याले मात्र क्रॉस बॅटर सो करण्याचा प्रयत्न. आशिष एज लागली. अजून एक धक्का मैदानावरती. धक्का क्रमांक 5. अर्धा संघ गारद झाल्या मैदानावरती आणि समीकरण आता उरलंय 7 चेंडू आणि गरज आहे ती 26 धावांची. पुणे पनवेल महानगरपालिका कर्मचारी वृंद श्री संजयजी गायकवाड, सन्माननीय हिरामनजी गायकवाड साहेब, महावीर जावळे साहेब, सुनील गणपत जाधव साहेब, रोहन जाधव साहेब यांचे इथे आगमन झाले. पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी वृंद आणि स्टेजवर आपण जरूर पाहतोय सुखशांती बिल्डर्स अँड डेव्हलपरचे एकनाथजी परजणे साहेब यांचे इथे आगमन झाले. मास्टर संतोष भगत आणि जयेंद्र भगत साहेब उसरली खुर्द, राजेशजी भगत, त्यानंतर संजयजी भगत साहेब माजी सदस्य आणि रामचंद्र भगत साहेब यांचं आगमन झाले. मच्छिंद्र पाटील सर, पाहुण्यांची मांदियाळी आम्ही 4 रात्र पाहिली आणि आज 5वी रात्र. किती भरभरून प्रेम करणारे पाहुणे आम्ही रोज पाहतो आणि आज रॉयल एंट्री सुद्धा पाहणार आहोत. वळूया मॅच कडे. शेवटचा चेंडू फायनल दिस ओव्हर. 7 चेंडू 26 धावांची गरज आहे. शेवटच्या चेंडू षटकार किंवा चौकार आला तर सामना बॅलन्स होईल. सिंगल किंवा डबल आले तर मात्र रुंजन संघाला प्रेशराइज केले जाईल. बघायचं शेवटच्या चेंडूवरती काय रहस्य दडलाय. राऊंड विकेट इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू अटॅकिंग फलंदाजीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो तो याली शॉर्ट कव्हर एरियामध्ये इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला बॅकअप दिला जात आहे आणि फक्त सिंगल मैदानावरती हे षटक चांगलं राहिलं. आता समीकरण राहिले ते 7 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. प्रचंड प्रेशराइज केलं ते मात्र रुंजन संघाला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, 2 षटकामध्ये ते 18 धावा आणि या षटकाची सांगता झाली. उमेश आम्हाला सांगतील या षटकामध्ये फक्त 3च धावा. वाटतं बॉलिंग जबरदस्त अटॅकिंग झाली. काउंटर अटॅकला सुरुवात केली आणि फलंदाजा डॉमिनेट केलं मैदानावरती. येणारे चेंडू 6 आणि गरज होती मात्र 25 धावांची. मंगलमूर्ती वाजे संघ स्पर्धेमध्ये आगेकूच करतोय आणि टॉप 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी हा संघ धडपडतोय. मात्र रुंजन संघाने चांगले प्रयत्न केले. अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे. वेळ अजूनही मैदानावरती आहे. 7 चेंडू 25 धावा. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. कळवा संघ शेवटचा कॉल आहे तुम्हाला टॉससाठी. आपण चांगली स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं आपण हे पाहतोय. पूर्ण वातावरण निर्माण केलंय. संपूर्ण मैदानाला आपण पाहतोय. रेलिंग आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या मैदानावरती मागच्या काही रात्रीमध्ये आपण पाहिली आणि तीच गर्दी आजही पाहतोय या शेवटच्या रात्रीमध्ये. सागर मांडवकर तुमचं विशेष आभार. खरी स्पर्धा तुम्ही हँडल केली. या स्पर्धेच्या माध्यमातून लीड केली कॉमेंट्रीच्या माध्यमातून. तुमचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि गर्दी 25 धावांची. रुंजन संघ यावर्षी 10 ट्रॉफ्या जिंकल्यात. या संघानं यावर्षी रुंजन गावामध्ये 3 बाईक आणल्यात आणि 4 बाईक आल्यात यावर्षी. त्यामुळे हे वर्ष चांगलं राहिलं संघासाठी. मात्र ह्या मैदानावरती शेवटच्या टप्प्यात काट टाकतोय हा संघ. शेवटचा षटक लवली शॉट गवरेच्या बॅटमधला यामध्ये पुढे सरकला डीप कव्हर रिझन मध्ये आणि तिसरा चौकार येणार का डीप कव्हर रिझनला. यस ॲब्सोल्युटली. कारण पहिला चौकार प्रणवनं मारला, नंतर घरतनं मारला आणि आता मात्र फलंदाजानं मारलाय. गौरवनं मारला डीप कव्हर मध्ये. हा तिसरा चौकार डीजे. जाम केले आमच्या आयोजकांनी मी म्हणेन.
काय मार्केट जाम केलंय. स्क्रीन बघू शकाल आपण, किती सुंदर स्क्रीन, LED स्क्रीन, आणि त्या माध्यमातून आपण स्पर्धा पण एन्जॉय करतोय. 5 चेंडू 21 धाबा. या चौकार रंजन संघाला सुगीचे दिवस दिलेत की काय? येस, ऍब्सोल्युटली. ओ अटॅकिंग गोलंदाजी, पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केले, डायरेक्ट हिट. पंचानं सांगितलं यस, रेफर केलं ते तिसरं पंचानं. अंपायर इज रेफर टू थर्ड अंपायर, सो लेट्स सी इज आउट और नॉट. हे चेक केलं जाईल मैदानावरती. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. ट्रॉफी पाहता क्षणी प्रेमात पडलं मी, कारण अशी ट्रॉफी मी यावर्षी कुठे पाहिली नाहीये. यावर्षी सागर आम्ही 46 स्पर्धा कव्हर केल्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मात्र अशी ट्रॉफी आम्ही कुठेच पाहिली नाहीये. सुंदर ट्रॉफी, वेगळी संकल्पना. खरं या स्पर्धेचं वैशिष्ट्य नेहमी राहिलंय, ती मात्र वेगळी संकल्पना नेहमी प्रेक्षकांसमोर मांडली या स्पर्धेच्या माध्यमातून. या आयोजकांचं मनापासून कौतुक करेन, कारण तिसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा भरपूर लोकप्रिय झाली आणि प्रत्येक घराघरात पोहोचणारी स्पर्धा आपण पाहतोय. उमराई चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. फलंदाज बाद. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 21 धावांची. नितीन. कळवा संघ संपर्क साधा. सन्मान्य भूपेंद्र गावंड साहेब, गोल्डन ग्रुपचे सदस्य पत्रकार विवेक पाटील साहेबांचे इथे आगमन झाले. पंचशील सामाजिक सेवा संघ रंजनजी भगत साहेब, पंचशील सामाजिक सेवा संघ उसरली खुर्द श्री विवेक पवार, उपसेक्रेटरी प्रमुख सल्लागार राजू शेठ रोडे साहेब यांचे इथे आगमन झाले. वळूया मॅच कडे. 4 चेंडू 21 धाबा. ओ बाउन्स डिलिव्हरी, व्हेरी गुड बॉलिंग. शोल्डरचा बापर बघा, क्रीजचा बापर बघा, आणि यावेळी त्याच्याकडे असला अनुभव बघा, कंट्रोल बघा, गुड बॉलिंग. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज ती 21 धाबांची. रंजन संघ या स्पर्धेत निरोप घेणार असं वाटते, कारण मात्र 3 चेंडू 21 धाबा. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर. द मॅसिव्ह ओनली गॉडली मिरॅकल. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज ती 21 धाबांची. गुड बॉलिंग. मी कौतुक करेन, रंजन संघाने चांगली फलंदाजी केली, मध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी केली वाजे संघानं. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, ब्लॉकचा चेंडू, वेगवान, अतिशय वेगवान गोलंदाजी दाखवत असताना चेंडूमध्ये बघा ताकद किती, ॲक्युरेसी बघा, परफेक्शन बघा, लाईन बघा, कंट्रोल बघा, डिसिप्लिन गोलंदाजी. 2 चेंडू 21 धाबा. रंजन संघ स्पर्धेत निरोप घेणार शंका नाहीये, आणि वाजे संघ टॉप 4 मध्ये पहिला संघ क्वालिफाय होणार या सुपर 8च्या स्पर्धेमध्ये असं दिसतंय मैदानावरती. 2 चेंडू 21 धाबा. ओ क्लीन बॉल. हॅलो चेक. धक्का क्रमांक 7वा धक्का मैदानावरती. नक्कीच मच्छिंद्र पाटील सर, आपण टॉस करूया, कारण भरपूर वेळ घेतला संघाने. दोन्ही संघ नाही आलेत. मी गोल्डन ग्रुपच्या आमचे सर्व निलकंठ भगत साहेबांना विनंती करेन, टॉस आपण करून घ्या. तोपर्यंत कळवा संघ आपण रेडी राहा, कारण आपण आत्ताच इथे आलात. तर पंचशील सामाजिक सेवा संघ उसरली खुर्द आकाश पाटेकर साहेब, प्रशांतजी कांबळे, जयप्रकाश पाटील, पद्मेश वाघमारे यांचा सन्मान टॉस नंतर होणार आहे. राजू रोडे साहेबांना विनंती करेन, टॉस नंतर आपण पाहुण्यांना सन्मानित करणार आहोत जेव्हा ब्रेक असेल, कारण आज इम्पॉर्टंट मॅच. ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची गर्दी आज वाढणार आहे, म्हणून आता आम्ही मॅचकडे थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो. टॉस करू. वेळेवर एक संघ नाही आला नाही, मात्र भातान आलेत वेळेवर, त्यांचं धन्यवाद. कॉल आलाय, टॉस विन, मॅच 1 साइड आहे, आणि टॉस जिंकला कळवा संघानं निर्णय का असेल डिसिजन पेंडिंग अजून आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा, आणि आपण जाऊया मॅचकडे. 20 धावांना सामना गमावा लागला रंजन संघाला, त्यामुळे अभिनंदन मी वाजे संघाचं करेन. मंगलमूर्ती वाजे संघ स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला टॉप 4 मध्ये. अभिनंदन. हाडलं रंजन संघ चांगला प्रयत्न केला मानवती, मात्र धावसंख्या भरपूर होती, आणि या धावसंख्येच्या मात्र काट टाकल्या संघानं. थोडीशी दमछाक झाली रंजन संघाची, आणि तब्बल 20 धावांना सामना जिंकलाय. रोमार्चक विजय प्रस्थापित केलाय मंगलमूर्ती वाजे संघ. नक्कीच सर. चला मी विनंती करेन, कळवा संघ निर्णय सांगा लगेच. 5 मिनिटं 2 मिनिटं घ्या आपण, मात्र निर्णय सांगा. मी विनंती करेन आमचे सन्मान्य नितीनजी भगत साहेब, सरपंच, ट्रॉफी